आज तर गावाला जायला मला खूपच उशीर झाला। तर नमस्कार मंडळी, मी पौर्णिमा, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर विषय असा झाला की मी सकाळी 4चा गजर लावला होता आणि गजर वाजला नाही की मी उठले नाही, मला माहिती नाही, पण मला उठायला उशीर झाला। मग मी पटकन आवरला आणि निघाली स्वारगेटला। तर म्हटलं आता उशीर झालेला आहे तर बस पण मला मिळते की नाही काय माहिती, पण फायनली मला बस मिळाली आणि मग मी निघाले। त्यानंतर मी झोपले होते, मग नाश्त्याला बस थांबल्यानंतर मग मी चहा पिले। त्यानंतर मग मी कराडमध्ये पोहोचले। कराडातून मी विटाला बस पकडली। विटात पोहोचल्यानंतर मामा मला न्यायला आले होते, तर मग मामांच्या गाडीवरती बसले आणि मी निघाले घरी जायला। आणि माझ्या मामी माझ्यासाठी बिर्याणी करत होत्या, कारण मी मामींना म्हटलं होतं की मामी मला बिर्याणी खायची। तर मग मामींनी बिर्याणीचा मस्तपैकी थाट असा केला होता आणि बिर्याणी तर असली भारी झाली होती ना, हे बघा। तर मस्त झाली होती बिर्याणी। बिर्याणी खाल्ली, असा उभा आडवा हात मारला आणि त्यानंतर मला पुन्हा झोप येत होती, मला खूप झोप येत होती। पण मला घरच्यांसोबत पण बोलायचं होतं, मी घरी गेल्यानंतर कधीच गप्प नाही बसत, बडबड 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 करतच राहते, पण मला खूप झोप होत होती। मग मामी म्हणाले की आपल्याला गावामध्ये जायचं आहे, त्यांना काहीतरी सामान आणायचं होतं। मग मामींना घेऊन गेली, त्यांचं सामान घेतलं। त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि ही आहे माझी छोटीशी गोड रिश्वत। आणि ही रिश्वत मी या गोष्टीसाठी देते तर ही गोष्ट मला हवी असते कायम। त्यानंतर मग पाऊस आला, मग आम्ही घरी पोहोचलो आणि घरी पोहोचले तर बघते तर काय, आमच्या आई साहेब आल्या आहेत मला भेटण्यासाठी, कारण मी मामाकडे राहिली होती। मग मी कॅमेरा काढलेला की चेक करते। दादा इकडे या, दादा इकडे या, दादा इथं बसा, दादा इथं बसा, लागते बघायचं। दादा बसा की दादा पटकन। तर मम्मीने मला देण्यासाठी एक नवीन पदार्थ शोधून काढला होता आणि तिने त्याचं सॅम्पल बनवलं होतं की कसं लागते, जर मला आवडलं तरच ती करणार। आणि मला तर आवडलं होतं, त्याचसोबत आमच्या पिल्याला सुद्धा आवडलं होतं। तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।